कार्तिकी एकादशी निमित्तानं नाशिकच्या श्री काळाराम मंदिरात पहाटेपासून या ठिकाणी काळारामाच्या मंदिरात पूजाविधी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अभिषेक झाल्यानंतर या ठिकाणी मूर्तीला वस्त्र जे आहे ते परिधान केलं जात असल्याचं पाहायला मिळतंय आणि पहाटेपासून या ठिकाणी पूजाविधी अभिषेक जो आहे तो सुरू होता। अभ्यंग स्नान जे आहे ते काळारामाला या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आता आभूषणं जी आहेत ती चढवली जात आहेत, ते वस्त्र परिधान केलं जात आहे। तर भाविकांनी देखील पहाटेपासून मंदिर परिसरामध्ये जी आहे ती गर्दी केलेली आहे, मंदिरात दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। मंदिर परिसर जो आहे तो भजन कीर्तनानं आज कार्तिकी एकादशी असल्यानं दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे आपल्याला भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती काळारामाच्या मंदिरात पहाटेपासून पाहायला मिळते आहे। आपल्यासोबत मंदिराचे पुजारी आहेत, देवेंद्र पुजारी आहेत। कशा पद्धतीनं आज देवाला स्नान वगैरे करण्यात आलेलं आहे आणि आजचं काय विशेष महत्त्व आहे? आज एकादशी निमित्त देवाला पंचामृत स्नानाने अभिषेक झाला। महाअभिषेक 16 पुरुषसूक्ताच्या आवर्तनं आणि स्त्रीसूक्ताच्या आवर्तनाने देवाला अभिषेक झाला। अभिषेकानंतर देवाला नवीन वस्त्र आणि दागिने घालण्यात येतील आणि मग नंतर आरती आणि नैवेद्य होऊन लोकांना प्रसाद वाटण्यात येईल। आणि आजचं महत्त्व म्हणजे चातुर्मास समाप्ती आणि तुलसी विवाह प्रारंभ। आजपासून तुलसी विवाह प्रारंभ होऊन आपल्या पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह संपन्न होतील आजपासून। आणि हरिहर भेट ही वैकुंठ चतुर्दशीला हरिहर भेट ही संपन्न होईल। आज कार्तिकी एकादशी आहे आणि त्यास चातुर्मास समाप्ती देखील आहे, त्यामुळे देवदर्शनासाठी नागरिकांनी आपल्याला पहाटेपासून काळारामाच्या मंदिरात गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।